नमस्कार. आम्ही दोघांच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागाचा विषय इंटरेस्टिंग आहे. बरेचदा तुम्ही हे दृश्य बघितलं असेल, एखाद्या आर्ट एक्झिबिशनमध्ये ज्या वेळेला लोक समोर चित्राच्या उभे असतात आणि चित्र बघत बघत चित्राच्या बाजूला असणारी माहिती वाचतात आणि ज्या माहितीमध्ये चित्राचं नाव, चित्रकाराचं माध्यम, आकार आणि त्याच्यामध्ये चित्राची किंमत लिहिलेली असते. आणि बऱ्याचदा किंमत वाचल्यानंतर बदललेले चेहरे बघणं सुद्धा बऱ्याचदा इंटरेस्टिंग असतं. लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये तर नुसतेच फ्लो सोडलेले आहेत किंवा हे तर फक्त पेन्सिलमध्येच केलेलं आहे, त्याची किंमत एवढी असं वाटतं. म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या किमतीबद्दल लोकांच्या मनामध्ये किती प्रश्न असतात किंवा ते कसं रिलेट करतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हो, त्यामुळे आजच्या भागामध्ये याच्याशी संबंधित काही थोडक्या मुद्द्यांचा आज विचार करूयात. याच किमतीचा जेव्हा आकडा लोक बघतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असतंच, आपण आता म्हटलं तसं. आणि त्या आकड्याचं ते रोजच्या जगण्याशी संबंध लावायला सुरू करतात. खरे एवढ्या ह्याच्यामध्ये तर माझा नवीन फोन येईल, एवढ्या प्राईसमध्ये तर मी कुठेतरी फिरायला जाईन, किंवा मला नवीन एखादी वस्तू विकत घेता येईल, एखादी बाईक विकत घेता येईल, हे एवढ्याशा चौकटीसाठी मी एवढे का पैसे देऊ, असा एक जेनेरिक प्रश्न लोकांना पडतो. ती चौकट बघितल्यानंतर ते जर खूप डिटेल्ड असेल तर त्यांना एक वेळ पटेल की हां, डिटेल्ड आहे, डिटेल्ड वर्कला एवढी तरी प्राईस असेल. पण तीच किंमत जर एखाद्या सिम्पल ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगला असेल, मोठा साईज असेल, एकदम मिनिमल काम असेल, तर इथे डिटेल्डला प्राईस हाय असेल तर पटतं. आणि जर मिनिमल एफर्ट असेल तर हा याचं काय एवढे असं होतं. तर हा खूप एक इंटरेस्टिंग प्रकार आहे. म्हणजे त्या चित्रासाठी लागणारा वेळ बघता क्षणी आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये केवढं बारीक बारीक काम आहे, खूप काही टेक्स्चर आहे, ते अप्रिशिएट केलं जातं. किंवा हे करायला किती वेळ लागला असेल. आणि मग बरोबर आहे, जास्त वेळ लागला म्हणजे जास्त त्याला किंमत असली पाहिजे असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असतं. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की अनेक वर्षांच्या कामानंतर त्या आर्टिस्टच्या काम करण्याच्या प्रोसेसमध्ये एक जलदपणा येतो. म्हणजे एखादं वॉटर कलर असेल आणि ते समजा पाऊण तासात पूर्ण झालं असेल, तर एखाद्या चित्रासाठी 42 तास लागलेत आणि एखाद्या चित्रासाठी 40 मिनिटं लागली आहेत, तर ह्या दोन्हीच्या चित्रांच्या किमतीमध्ये तफावत किंवा जमीन आसमानचा फरक असावा, हे गणित कुठे आहे? सुरुवातीला आपण जसं म्हटलं की गॅलरीमध्ये गेल्यानंतर ती एक चित्राची चौकट लोकांना दिसते आणि बघताना त्यांना एक फक्त कम्प्लीट आर्टवर्क दिसत असतो. पण त्याच्या मागे त्या कलाकाराची वर्षानुवर्षाची मेहनत, त्याचा अभ्यास, कलर कॉम्पोजिशन, ॲनाटॉमी, कितीतरी गोष्टींचा तो अभ्यास करत असतो, कितीतरी चुका होत असतात, कागद फाडले जातात, फ्रस्ट्रेशन असतं. या सगळ्या गोष्टीतनं तो एक आर्टवर्क तयार झालेला असतो. हे त्यांना दिसत नाही. त्यामुळे एकाच चौकटीवरनं ते त्या किमतीला जज करत असतात. येस, म्हणजे ते बऱ्याचदा असं होतं की बाजारामध्ये आपण एखादी वस्तू विकत घ्यायला जातो, तर त्यावेळेला ते हजारोंच्या किंवा लाखोंच्या संख्येमध्ये एखादी प्रोड्यूस झालेली वस्तू असते आणि त्याच्या लेबलवरून आपण बघतो की त्याचं फिनिशिंग कसं आहे. म्हणजे भले ते त्याच्या कितीतरी रिप्लिका आज जगामध्ये आहेत, तरी सुद्धा तुम्ही विचार करत असताना हा छान आहे, म्हणजे हे मला आवडलेलं आहे आणि हे फिनिश आहे आणि वर्थ आहे या प्राईसला. पण एखादं आर्टवर्क जे खूप युनिक असतं, म्हणजे जगात एकमेव असतं, त्याची काहीतरी वेगळी किंमत असली पाहिजे ना. हो, म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या सराफाकडे एखादा प्रेशियस स्टोन म्हणजे एखादा हिरा घ्यायला जातो, तर त्यावेळेला कुठलाही चमकणारा काचेचा तुकडा, आणखीन एखादा डायमंड किंवा ज्याला आपण ओरिजिनल डायमंड म्हणूयात, तर वरकरणी दोन्ही सारखं दिसेल कदाचित, परंतु खऱ्याची काहीतरी वेगळी व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये इनबिल्ड काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्याची प्राईस हाय आहे. हे जर आपण भौतिक वस्तूंच्या बद्दल बोलतोय, तर ज्याच्यामध्ये कल्पनाशक्ती आहे, ज्याच्यामध्ये स्किल आहे, अनेक वर्षांचा व्यासंग आहे, त्याचे कष्ट आहेत, तर अशा गोष्टीसाठी मात्र आपण लेबलवरून आपण त्याला जज करायला जातो. पण त्यासाठी हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की चित्राची किंमत कशी ठरते किंवा एखाद्या कलाकृतीची किंमत कशी ठरते. तर त्या चित्रकाराच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीनंतर तो ज्यावेळेला एखाद्या माध्यमात काम करतो, तर त्यावेळेला तो बऱ्याचदा चित्राचा आकार, त्या चित्रामध्ये त्यांनी घेतलेले कष्ट, त्याच्यानंतर तो वर्षभरामध्ये त्याच्या स्टुडिओमध्ये जे काही सगळे एक्सपेन्सेस करत असतो आणि अनेक वर्षांची साधना,
तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून त्या एका कलाकृतीच्या किमतीपर्यंत तो पोहोचलेला असतो आणि हे पूर्णतः वैयक्तिक असतं. म्हणजे अमुक एखाद्याच्या चित्राची किंमत एवढी आणि अमुक एखाद्याची एवढी असं आपल्याला कम्पेअर नाही करता येत. कारण आपण मागच्या भागात जसं म्हटलं की एक्सक्लुझिव्हिटी ही प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे तो युनिकनेस असेल तर ऑब्व्हियसली कलाकृतीच्या किमतीमध्ये सुद्धा तो वेगळेपणा असणारच. ओरिजिनॅलिटी इज वर्थ इट. येस. व्यवहाराच्या जगामध्ये आपल्याला कलाकृतीचं मूल्य आणि त्याची मौलिकता याच्याबद्दल गोंधळ आपल्याला बघायला मिळतो. कुठल्याही सामान्य रसिकाला जेव्हा एखादा आर्टवर्क दिसतो, एखादा आर्टवर्क जेव्हा त्याला आवडलेला असतो, तेव्हा त्याची कारणं काय असतात की त्याला त्याचं मोल कळलेलं असतं. असा एखादा रसिक जर असेल तर तो त्या चित्राशी रिलेट करतो, त्या प्रसंगाने त्याला त्याच्या आयुष्यातला एखादा प्रसंग आठवत असेल, म्हणजे इमोशनल कनेक्शन जे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये पण दिसतं. ते चित्र त्यांना मौल्यवान तेव्हा वाटतं जेव्हा ते खूप सुंदर दिसतं किंवा त्याच्यातला सब्जेक्ट त्यांना लवकर लक्षात येतो किंवा त्या चित्रकाराचं नाव हे एक ब्रँड नेम झालेलं असेल. आणि हा फरक तेव्हा आपल्याला बघायला मिळतो म्हणजे ज्या वेळेला एखादं चित्र वैयक्तिक संग्रहासाठी घेतलं जातं त्यावेळेला एक इमोशनल कनेक्ट असतो. परंतु एखादं चित्र ज्या वेळेला एखादी कंपनी विकत घेते तर त्यावेळेला बहुतेक वेळेला असं बघायला मिळतं की एखाद्या चित्रकाराचं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला नाव झालेलं असतं तर त्यावेळेला एक ब्रँड म्हणून त्याच्या कलाकृतींकडे बघितलं जातं. आणि म्हणून एखादी कंपनी एखादं चित्र विकत घेताना किंवा एखादी कलाकृती विकत घेताना इमोशनल कनेक्टच्या पेक्षा सुद्धा त्या ब्रँड व्हॅल्यूकडे जास्त लक्ष दिलं जातं. हो, इथे आपल्याला दोन गोष्टींचा फरक बघायला पाहिजे. एक म्हणजे आर्टिस्ट कुठल्या गोष्टींना महत्त्व देतो आणि सामान्य रसिक कुठल्या गोष्टींना महत्त्व देतात. म्हणजे आर्टिस्ट कुठल्या गोष्टींना महत्त्व देतो, त्याची कॉन्सेप्ट, त्याची प्रोसेस, काम करण्यामागचं इंटेन्शन आणि काल काम करतोय त्याच्यापेक्षा आज मी एक पाऊल पुढे आहे का हे तो बघतो. आणि सर्वसामान्य लोक बघत असताना मी व्यक्तिगतरित्या त्या कलाकृतीशी कसा कनेक्ट झालो हे जास्ती पाहिले जातं. हां, आणि ते करत असताना ती कलाकृती पाहिल्यानंतर मला काय आनंद मिळाला, मला काय अनुभव मिळाला आणि ती माझ्या मनामध्ये किती काळ राहिली याचं त्या कलाकृती विकत घेण्याच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी एक महत्त्व त्याचं आहे. आणि म्हणून एंट्री पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे याचा विचार कलाकारांनी पण केला पाहिजे आणि रसिकांनी सुद्धा केला पाहिजे की प्रत्येक कलाकृतीशी कनेक्ट होण्याचा जो एंट्री पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की अमूर्त शैलीतली चित्र ही आम्हाला कळत नाहीत, त्यामुळे कळत नसल्या कारणाने आम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नाही असं बऱ्याचदा होतं. सो कुठंतरी अडथळा आहे की म्हणजे त्या चित्राशी कनेक्ट होण्यासाठी कुठंतरी अडथळा आहे, पडदा येतो मध्ये. येस. आणि त्याच्यामुळे त्या कलाकृतीचा आनंद घेण्याच्या मध्ये तो अडसर येतो. आणि हा अडसर कसा दूर होईल याच्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला हवा. रसिकांनी पण तशा पद्धतीची चित्र पाहायला हवीत आणि चित्रकारांनी सुद्धा अधिकाधिक चित्र, सर्व प्रकारची चित्र सर्व प्रकारच्या रसिकांसमोर आणली पाहिजेत. तर मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला याच्या पुढे चित्र पाहाल तर त्यावेळेला चित्रही पहा आणि चित्राच्या बरोबरची किंमत पहा, परंतु ते एकमेकांशी इंटरलिंक करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याच्यातून काहीतरी कदाचित विसंगती निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही फक्त एवढंच पहा की या चित्राने मला किती आनंद दिला, मी स्वतः या चित्राशी किती कनेक्ट होऊ शकलो. येस. म्हणून मूल्यापेक्षा सुद्धा मौलिकता महत्त्वाची आहे. आणि याच एका नोटवरती आपण आज थांबूयात. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिसादातून, कमेंट्समधून आमच्यापर्यंत जरूर कळवा. आणि आम्ही दोघं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.